योद्धा न्यूज चॅनल। योद्धा न्यूज विशेष। रेटवडी गणातून सौ अनिताताई मांजरे यांचे निवडणूक रिंगणात रोखठोक पाऊल। विकासाचा ध्यास घेऊन मतदारांच्या भेटीला रेटवडी। पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेटवडी गणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार सौ अनिताताई विलास मांजरे यांनी व्यक्त केला आहे। योद्धा न्यूजचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे आणि रोखठोकपणे मांडली। बदलत्या रेटवडीची नवी उमेद। मुलाखती दरम्यान अनिताताई मांजरे यांनी गणातील प्रलंबित प्रश्न आणि सामान्यांच्या अडचणींवर बोट ठेवले। त्या म्हणाल्या की केवळ घोषणा नको तर कृती हवी आहे। आजवर अनेक आश्वासने दिली गेली, पण रेटवडी गणातील रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न आजही कायम आहेत। हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कंबर कसली आहे। मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे: विकासाचा प्राधान्यक्रम, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा यावर त्यांचा मुख्य भर असणार आहे। लोकसंपर्क: अनिताताई आणि विलास मांजरे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची जोड ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू मानली जात आहे। जनतेचा विश्वास: मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता रेटवडी गणात यावेळी बदल घडणारच असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला। योद्धा न्यूजचा रोखठोक सवाल: आमचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी जेव्हा त्यांना निवडणुकीतील आव्हानांबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की माझी स्पर्धा कोणा व्यक्तीशी नसून ती इथल्या समस्यांची आहे। जनतेला आता विकास हवा आहे आणि तो मी निश्चितपणे करून दाखवेन। या मुलाखतीनंतर रेटवडी गणात अनिताताई मांजरे यांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। आज आपण आलेलो आहोत रेटवडी पंचायत समिती गणामध्ये। तर या गणामधील जे उमेदवार आहेत तर आज त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे आपल्याला। ताई नमस्कार। नमस्कार। आपले नाव काय? सौ अनिता विलास मांजरे, सलग 2 वेळा लोकनियुक्त सरपंच मांजरेवाडी। मांजरेवाडीला 2 वेळा तुम्ही लोकनियुक्त सरपंच झालेले आहात। बरं, आता तुम्ही कोणत्या पक्षाकडनं सदर इलेक्शनला उभे आहात? शिंदे शिवसेना। शिंदे साहेबांचे शिवसेना गटाकडनं तुम्ही उभे आहेत। तुमचं चिन्ह काय आहे ताई? आमचं चिन्ह धनुष्यबाण चिन्हावरती ही निवडणूक मी लढवत आहे। बर बर, आता तुम्हाला राजकीय वारसा आहेच म्हणावं लागेल ना। 2 वेळा सलग लोकनियुक्त सरपंच झाल्या म्हणजे तुमच्याकडे राजकीय वारसा खूप प्रमाणात आहे। मग तुम्ही गावासाठी काय काय केलेलं आहे? थोडक्यात आम्हाला तुमच्या गावात जी विकासाची कामं केलेली आहे, जी विकासाची गंगा तुम्ही गावामध्ये वाहिलेली अशी तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी चर्चा आहे, तर तुम्ही थोडीशी कामं सांगावी आम्हाला। मांजरेवाडी गावामध्ये सर्वप्रथम काम खऱ्या अर्थानं गावातील अंतर्गत कॉन्क्रिटीकरण रस्ते असेल, त्याचबरोबर गावामधील मंदिरे आणि मंदिरासमोरचे शेड असतील। अच्छा। हो, महिलांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पंप असेल, शेती विषयक अवजार साहित्य असेल ते पण वाटप असेल। त्याचबरोबर आमच्या मांजरेवाडी गावातल्या शाळा असतील, शाळांसाठी गेले 15 वर्ष कबड्डी किट वाटप असेल, त्याचबरोबर मराठी शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवणे असेल, मुलांना शूज वाटप असेल, दप्तर वाटप असेल। अजून महिलांसाठी विशेष काय असे तुम्ही उपक्रम राबवलेले आहेत? आता अनेक लोकांनी देवदर्शन वगैरे असं काही तुम्ही केलेलं आहेत का? आमच्या सर्व महिला शेतकरीच आहेत। आमच्या महिलांसाठी मागच्या 5 वर्षामध्ये मी बालाजी दर्शनासाठी तिरुपती बालाजी दर्शनासाठी आमच्या महिलांना नेलं होतं आणि त्याच्या अगोदर शेगाव गजानन महाराजांच्या गावला सुद्धा महिलांना दर्शनासाठी नेलेलं होतं। अजून असं महिलांसाठी पैठणी वगैरे असे काही कार्यक्रम तुम्ही या गणामध्ये राबवलेले आहेत का? हो, रेटवडी पंचायत समिती गणामध्ये पैठणीचे कार्यक्रम, प्रत्येक गावामध्ये पैठणीचे कार्यक्रम केलेले आहे। एक महिलांना शेतातून आणि घरकामातून वेळ मिळावा यासाठी आणि महिलांच्या मनोरंजनासाठी, महिलांच्या अंगातली कलागुण सादर करण्यासाठी पैठणीचे कार्यक्रम ठेवले होते आम्ही। आता तुम्ही
या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहात, तुम्ही काय विजन ठेवलेलं आहे या गणामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न तुम्ही प्रचारादरम्यान तुम्हाला म्हणजे लक्षात आले असेल, त्यासाठी तुम्ही काय करणार, विशेष प्रयत्न काय करणार? आपल्या रेटवडी पंचायत समिती गणामध्ये प्रश्न भरपूर आहेत. लाईटीचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, माझ्या शेतकरी बांधवांचे सुद्धा भरपूर प्रश्न आहेत. जसा मी गावचा विकास केलाय तसा रेटवडी पंचायत समिती गणाचा विकास करायचा आहे. आणि गावामध्ये गावात जी कामं केली किंवा मला सर्व कामांची माहिती आहे, त्यातलं मला ज्ञान आहे, त्यामुळं पुढं जाऊन आपल्या ह्या पंचायत समिती माझ्या मायबाप जनतेसाठी काम करण्याची मला खूप तळमळ खूप आहे आम्हाला का तुम्ही या जनतेसाठी या गटासाठी तुम्ही तळमळ. आता आपल्या गटामध्ये आदिवासी भाग जे आहे बराचसा आणि अनेक मुलं हे शिक्षणापासून वगैरे वंचित राहतात, नोकऱ्या वगैरे मिळत नाही, त्यानंतर आरोग्याकडे पण आपण तुम्हाला जावंच लागेल. त्यासाठी तुमचं विजन काय आहे या गटातील तरुणांसाठी, काय तुम्ही करणार? तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचं सबलीकरण असेल, सक्षमीकरण असेल, त्यावरती सुद्धा महिलांसाठी काम करणं, आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाचा दर्जा कसा वाढला पाहिजे त्याच्यावरती काम करणं. आणि शेती तुम्ही आधुनिकतेकडे नेणार की नाही? आता आधुनिक तंत्रज्ञान भरपूर प्रमाणात आलेलं आहे, तर त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तुम्ही काय म्हणजे असं काय करणार त्यासाठी? शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मग जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्यामार्फत आणि वेळ आलीच तर मंत्रालयापर्यंत जाऊन माझ्या मायबाप जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम मी करेन. म्हणजे तुम्ही आता ही निवडणूक जनतेच्या सेवा करण्यासाठी तुम्ही उभे राहिलेले असं तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय. धन्यवाद. धन्यवाद. दत्ता भगत,